मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. लग्नाच्या गोष्टी चर्चा करत असताना मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न जुळतात का, तर याचा दोन्ही बाजूने आपण विचार केला होता आणि बऱ्याच जणांच्या त्या व्हिडिओच्या बाबतीत प्रतिक्रिया सुद्धा आल्या. आणि आमचा जो काही अनुभव आहे गेल्या 7-8 वर्षाचा, तर एक मोफत प्लॅटफॉर्म म्हणजे जो काही असेल, तर तो म्हणजे सगळ्यात प्रभावी जर प्लॅटफॉर्म असेल तर तो म्हणजे व्हॉट्सअपचा ग्रुप. मात्र त्याचं नियोजन योग्य पद्धतीनं झालं पाहिजे. कारण जे काही आता जे काही लोकांनी, बऱ्याच जणांनी असं केलेलं आहे की स्वामीच्या नावाने, साईच्या नावाने, गजानन महाराजांच्या नावाने, शेतकऱ्यांच्या नावाने, वेगवेगळ्या देवाच्या, महामानवांच्या, छत्रपतींच्या नावाने, शंभूराजांच्या नावाने असे वेगवेगळे विवाहाचे व्हॉट्सअपचे ग्रुप काढले आणि लोकांना फसवण्याचं, गंडवण्याचं, चुना लावण्याचं काम केलं. 100 भरा, 500 भरा, 1000 भरा असे धंदे या लोकांनी केलेले आहेत. दुसरीकडे जे काही कॉमन ग्रुप असतात, तर त्याची खिचडी, बाजार, तमाशा जे काही करायचं ते आपण केलेलं आहे. मात्र आमचा एक असा अनुभव आहे की तुम्हाला जर असं खरंच वाटत असेल की आपण काय करतो की बऱ्याचदा आरोप दुसऱ्यावर करतो, स्वतःच्या चुका झाकून ठेवतो, अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवतो, स्वतः मात्र काहीच करत नाही. बऱ्याचदा ग्रुपवर एखादा जो काही कॉमन ग्रुप असतो तर त्याच्यावर लगेच लिंक व्हायरल झाली की पहिल्यांदा येतो आणि त्याच्यात लगेच हाय मेसेज टाकतो आणि मग तुमच्याकडे मुली आहेत का, असं आहे का. आणि आम्ही जर त्याच्यात मेसेज टाकला की आम्ही कुणाचेही लग्न जुळवत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा करत नाही किंवा आम्ही कुणाचेही बायोडाटा कुणालाही परस्पर शेअर करत नाही. कारण याच्या मागे कारण आहेत की 2-3 वेळा फुकट आमच्या विरोधात पोलिसांपर्यंत प्रकरणं गेली. त्याच्यामुळे आम्ही कुणाचाच बायोडाटा, मोबाईल नंबर कुणालाही परस्पर शेअर करत नाही. ती आमची कार्यपद्धतीचा भाग आहे. तरी सुद्धा मग त्याच्या खाली चित्रविचित्र कमेंट येतात लोकांकडून अपेक्षा ठेवणाऱ्यांच्या. मग तुम्ही हे दुकान टाकून थाटून कशाला बसले, असं तसं. स्वतः तो काहीच करत नसतो. आणि मग आपण हा प्रश्न आपल्या मनाला विचारत नाही की तो कुठल्या जिल्ह्यातला असतो, आम्ही कुठल्या जिल्ह्यातले आहोत हे अजून अनेकांना माहित नाही. तरी सुद्धा मग तो म्हणतो की तुमच्याकडे मुलींचे बायोडाटे आहेत का, ते आम्हाला टाका. बरं आम्ही का आणि कशासाठी टाकायचे हा एक प्रश्न त्याच्यातून आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे की आपण अपेक्षा ज्यावेळेस विवाह संस्थेकडून ठेवतो किंवा दलालाकडून ठेवतो किंवा दुसऱ्याकडून ठेवतो, तर तेव्हा आपण हा विचार करत नाही की आपल्याच नात्यातले आपले मामे, मावशे, काके, चुलते, भावकी, सोयरे, धायरे ही लोक आपल्या लग्नासाठी पुढाकार घेत नाहीत. का घेत नाहीत? नाही नाही, आमच्या सगळ्या सोयऱ्या धायऱ्यांना पाठ फिरवली, आता ते मधात घुसत नाहीत. तर याच्या मागे काहीतरी कारण आहेत. त्या कारणावर आपण याच्यापूर्वीही चर्चा केलेली आहे की आपण त्या लोकांना त्यांचा गळा दाबण्याचं काम आपण केलेलं आहे, त्यांना मारण्याचं आपण काम केलेलं आहे की लग्नात राजकारण्याचे सत्कार करत बसलो आणि मध्यस्थ जेवला का, खावला का त्याला विचारलं सुद्धा नाही. दुसरीकडे ज्यावेळेस पोरगा दारुड्या निघला किंवा पोरगी भानकुदळ निघली तर त्या यानंच केलं म्हणून त्याच्या नावानं आपण खापर फोडून बसलो. ह्या गोष्टी घडत गेल्या म्हणून कोणी कोणाच्या मदत पडत नाही. मग आपल्याला विवाह संस्थेवर अवलंबून राहावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे, वास्तविकता आहे. मग आता दुसरीकडे आपण काय करू शकतो व्हॉट्सअपच्या ग्रुपसाठी की तुम्ही आम्ही सगळेजण वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या इव्हेंटच्या निमित्तानं आपण एकत्र येत असतो. आता श्रावण महिना आहे, कावड मंडळ काढतो, दिंड्या काढतो, मंदिरात एकत्र येतो. त्याच्यातून काही आउटपुट मिळणार नाही तुम्हाला, काही फायदा होणार नाही. हा जो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. मात्र आमचं असं एक मत आहे की देवाला मानणं ही एक निव्वळ आणि केवळ एक अंधश्रद्धा आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की आम्ही नास्तिक मताचे प्रवर्तक आहोत किंवा आम्ही देवाला मानत नाही असा मुळेच कोणी अन्वयार्थ काढू नये. देवाला मानणं आणि देवाला समजून घेणं याच्यामध्ये फरक आहे. संतांनी आम्हाला जो काही देव सांगितलेला आहे तर तो मंदिरात नाही, तर तो तुमच्या आमच्यात आहे, समाजसेवेत आहे, समाजाप्रती करत असलेल्या उत्तरदायित्वात आहे. ही गोष्ट समजून घ्या. आता श्रावण महिना आहे, भक्तिमास आहे, पुण्यकर्म करण्याची आणि पुण्य कमावण्याची एक चांगली संधी तुमच्यासाठी आहे. तेव्हा एकमेकांना लग्नासाठी, लग्न जुळण्यासाठी मदत करा. फसवू नका. फसवायचा विचारही मनात आणू नका. तो पाप आहे. आणि आम्ही तर दलालांना वारंवार सांगत असतो की तुम्ही फसून फसून किती लोकांना फसवणार. उद्या जर तुमच्या अवलादी दारुड्या निघाल्या तर मग त्या फसून कमावलेल्या पैशाचं काय कराल हा प्रश्न आम्ही सातत्याने विचारत असतो. तेव्हा व्हॉट्सअपच्या ग्रुप बाबत सांगत असताना मग ज्यावेळेस आपण मंदिरात वाढदिवसाच्या निमित्ताने एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतो तर त्यावेळेस 3-4 मित्र, सोयरे, धायरे एकत्र या. त्याच्यावर चर्चा करा की लग्न जुळत नाहीत, आजकाल कठीण परिस्थिती झाली. मग आपण एक काम करू, आपण चौघा मिळून एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करू. तो त्याचे 50 लोक ऍड करेल ओळखीचे. चौघा जणांनी जर 50-50 स्वतःच्या नात्यागोत्यातले ओळखीतले मित्र जर ऍड केले तर 200 लोकांचा ग्रुप होईल. त्या 200 लोकांना जर आवाहन केलं की तुम्ही सुद्धा या ग्रुपचे ऍडमिन बना किंवा ही लिंक खाली ग्रुपमध्ये टाकतोय, ती आपापल्या फक्त 2-2 मित्रांना किंवा 2-2 जवळच्या नातेवाईकांना, आपल्या समाजातल्या लोकांना शेअर करा. त्यांनी जर 2-2, 400, 1000 लोकांचा ग्रुप होईल आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जण असा मनाला संकल्प करा की मी दररोज संध्याकाळी माझ्या एका जवळच्या, लांबच्या, दूरच्या, ओळखीच्या किंवा 4 वर्षापूर्वी भेटलेल्या, 10 वर्षापूर्वी भेटलेल्या माझ्या मित्राला, नातेवाईकाला, सोयऱ्याला, पाहुण्याला, ओळखीच्याला फोन लावेल की जो
माझ्या ओळखीचा आहे, तोही मला ओळखतो आणि मी त्याला ओळखतो. दररोज एक जणाला एका मिनिटासाठी, की ज्यांच्याशी आपण एखादा चुलत मामा आहे, सावतर मामा आहे किंवा मावसा आहे, यांच्यासोबत आपण गेल्या 8-10 वर्षात बोललोच नाही. त्याच्याने आपले संबंध काय असे फारसे चांगले नाहीत किंवा तो गर्विष्ठ आहे, अहंकारी आहे. तर अशासोबत फोन लावा. "काय चाललं मामा? काय चाललं काका?" असं तसं बोला. इकडचं तिकडचं बोला. हळद बरी आहे का? तूर बरी आहे का? व सोयाबीनची स्थिती काय आहे? आळ्या पडल्या का? तणनाशक फवारलं का? इकडच्या तिकडच्या गप्पा करा. धंदा काय म्हणते? आणि हे झाल्याच्या नंतर 4-6 खेप त्याला फोन लावा. अधून-मधून त्याला WhatsAppला मेसेज करा गुड मॉर्निंगचा किंवा एखादी चांगली पोस्ट टाका आणि मग त्याच्यानंतर 2-3 महिने संपर्क झाल्याच्या नंतर त्याला साहजिकच आपल्याविषयी आपुलकी निर्माण होते. आपल्यालाही त्याच्याविषयी आपुलकी निर्माण होते. असा दररोज जर एकाला फोन लावला तर वर्षभरात आपण 360 लोकांना, जे आपल्यापासून दूर आलेले लोक आहेत, तर त्यांच्यासोबत आपण पुन्हा संबंध पुनर्स्थापित करू शकतो. आणि मग हीच लोक आपल्याला कुठेतरी लग्नासाठी मदत करतील. चुकूनही दुसऱ्याच्या लग्नात गेले तर त्याच्या डीजे मध्ये नाचू नका. दारू पिलेले असाल किंवा भलेही नसाल पिलेले, याच्यामुळं समाजाची तुमच्यावर जी काही नजर असते तर ती बारीक असते आणि ती तुमच्यावर लक्ष ठेवत असतात. तर ह्या गोष्टी शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा आणि मग त्याच्यावर सकारात्मक दृष्टीने चर्चा करा. उगीच बाजारात बोंबलत फिरू नका. मुलींचे भाव वाढले, मुलींच्या अपेक्षा वाढल्या. इतका कंड आहे की त्या ग्रुपवर दररोज 2-4 पोस्ट येतात की मुलींचे भाव वाढले, मुलींच्या अपेक्षा वाढल्या. कशा काय एकाएकी वाढल्या? बरं, ह्या मुली काय विदेशातल्या आहेत का? पाकिस्तान, बांगलादेश, चीन इथून आलेल्या आहेत का? आपल्याच भावकीतल्या, आपल्याच सोयऱ्यातल्या, आपल्याच नात्यातल्या कोणीतरी या मुली आहेत. आपण हा विचार करत नाही की माझ्या घरात जर मुलगी असती, माझी पुतणी, माझी बहीण, माझी मुलगी, तर तिच्यासाठी आपण तोच विचार करतोय, कारण समाजाने एकमेकांवरचा विश्वास गमावलेला आहे. समाज कुठेतरी प्रवाहपतित झालेला आहे. धार्मिकता वाढलेली आहे. मंदिरात गर्दी मावत नाही. कुठल्याही तीर्थाला जा, 7-7, 8-8 तास तुम्हाला त्या दर्शनासाठी रांगेत उभं राहावं लागतं. मात्र त्या माध्यमातून तुमच्या आमच्यामध्ये धार्मिक मूल्य किती प्रमाणामध्ये रुजत आहेत, या गोष्टीचा विचार करायला कोणीच तयार नाही. सामाजिक सभ्यतेचं जे काही आपले निकष होते, नियम होते, तर ते आपण कितीपर्यंत पाळतो यावर कोणी विचार करायला कोणाकडे वेळ नाही. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्याची फळं कुठेतरी आपण भोगत आहोत, असं म्हणायला हरकत नसावी. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते तुमच्या फीडबॅक कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. WhatsAppच्या माध्यमातून हमखास अशी लग्न जुळतात. विवाह संस्थेच्या नादाला लागायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. जर तुम्हाला हे करायचं नसेल, तर खाली आमचं ₹50-60 भरून जॉइनचं बटन क्लिक करा. त्या जॉइनच्या बटनाला जॉइन व्हा. त्याच्यात जो काही 5-50-100 लोकांचा ग्रुप असेल, तर त्याच्यामध्ये आपण सगळे मिळून लग्न जुळण्यासाठी प्रयत्न करू आणि त्या माध्यमातून नक्कीच चांगला सकारात्मक प्रतिसाद येतो, असा आमचा अनुभव आहे. तेव्हा बाजूला सबस्क्राईबचं बटन आहे आणि त्याच्या बाजूला जॉइनचं बटन आहे. जॉइनच्या बटनवर क्लिक करा. तुम्हाला त्या ठिकाणी आमचा WhatsAppचा ग्रुप सापडेल. WhatsAppच्या ग्रुपवर आम्ही सूचना देतो. अजून बऱ्याच सुविधा त्या आमच्या मेंबरसाठी असणार आहेत. ₹59 म्हणजे काही फार गोष्ट नाही. 4-5 मित्राच्या चहा-पाण्याचा तो खर्च आहे. मात्र त्या माध्यमातून लग्न अक्षदाची वेबसाईट, डोमेन चार्जेस, SMS चार्जेस, हा सगळं घरचं भागवत असताना एक शेतकरी म्हणून आमच्या नाकी नऊ येतात, दम येतो. तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त जर आम्हाला काही आर्थिक मदत करायची असेल तर करू शकता. एक पुण्यकामामध्येच ते तुमचे पैसे जातील. आम्ही काही कुणालाही लुटण्यासाठी, फसवण्यासाठी बसलेलो नाही. पत्र्याच्या घरात राहतो, अजूनही पत्र्याच्याच घरात आहोत आणि शेतकरी आहोत आणि शेतकरी कधीही कुणाला फसवत नाही. त्याला देणं माहीत असते. खळ्यावरचं मातेरं सुद्धा तो जमा करून आणत नाही. तेव्हा आम्ही कुणाला फसवतो हा गैरसमज काढून टाका. गेली 7-8 वर्ष पासून आमचा हा सेवाभाव आहे. वाशिम जिल्ह्यात आम्हाला पूर्ण तालुक्यामध्ये ओळखणारे भरपूर जण आहेत आमच्या नावानिशी. तुर्तास धन्यवाद. तुमच्या ज्या काही फीडबॅक असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जय जिजाऊ.